नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत पिंपरी हवेली येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय. पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमॅन शिवाजी दामू वाघ, बाळासाहेब वाघ, पिंटू गांगुर्डे, संजय मोरे तसेच प्रतिष्ठित कापूस व्यापारी योगेश भाऊ वाघ यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत पिंपरी हवेली येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय. यावेळी बोलताना योगेश वाघ यांनी आम्ही पक्षात नव्हतो तेव्हाही आमच्या मनात अण्णाच होते आणि म्हणूनच अण्णांचा विकास कामांचा 180चा स्पीड पाहून आम्ही सर्वांनी अधिकृत शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी यावेळी बोलताना पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे स्वागत केले. तसेच आपणास योग्य तो मानपान सन्मान दिला जाईल, आपल्या सूचनांचे पालन केले जाईल व आपल्या प्रत्येक अडचणींमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा राहील असा विश्वास दिलाय. कार्यक्रमाला उशीर झाल्यानंतरही मोठ्या संख्येने पूर्ण गाव या कार्यक्रमास उपस्थित असल्याचा आनंद व्यक्त करून दाखवलाय. यावेळी परधाडी गावातील पहिली विधी तज्ञ ठरलेली कुमारी नयना बाळासाहेब वाघ हिचा पुष्पगुच्छ व शाल देत सौ अंजुमताई सुहास कांदे यांनी सत्कार केलाय. यावेळी राज्यमंत्री दर्जा मिळाल्याबद्दल ग्रामस्थ व पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार केला. त्या प्रसंगी सौ अंजुमताई कांदे, विलासभाऊ आहेर, अनिल वाघ, साईनाथ भाऊ गिडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी रेखा शिवाजी वाघ, सोनाली योगेश वाघ, लक्ष्मीबाई बाळासाहेब वाघ, कमलाबाई परदेशी, माया नाना कदम आदीसह व्ही कासोसा माजी चेअरमॅन दिनकर आनंद पाटील, सुदाम बापूराव वाघ, सुदाम वामन वाघ, नामदेव शामराव पाटील उपस्थित होते. अनिल दादाने आपल्याला राजकारणात जीव लावला. ज्याप्रमाणे अनिल दादाने आपल्याला राजकारणात आपल्यावर प्रेम केलं, ज्याप्रमाणे व्यापारामध्ये गोकुळ शेट्टी प्रेम केलं, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा तुमच्यावर तसंच प्रेम करू. या प्रेमामध्ये कसुबर सुद्धा तुम्हाला काही फरक पडणार नाही असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो. या सुहास कांदेची जबाबदारी राहिली अशी या ठिकाणी. कधी या, केव्हाही या, रात्री 12ला 1ला फोन करा, फक्त बार मध्ये बसल्यावर फोन करू नका. 2ला फोन करा. परमेश्वर कृपेने तुमच्यावर अडचण येऊ नये, परंतु ह्या सुहास कांदेचा फोन आणि ह्या शिवसैनिकांचा व्यासपीठावर बसलेला असलेल्यांचा फोन 24 तास चालू राहतो. आपल्या काही अडचणी असेल, गावचा विकास असेल, कौटुंबिक अडचण असेल, सामाजिक अडचण असेल, हे प्रत्येक अडचण सोडवण्याची जबाबदारी ह्या तुमच्या कुटुंब प्रमुखावर आहे असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो. योगेश भाऊ व्हायचा नाही, आपल्याला पंचधातूचा पुतळा बसवायचा आहे. ज्या वेळेस रितसर परवानगी मिळेल, पूर्ण परवानगीला मी मदत करेल, त्यावेळेस तो पंचधातूचा पुतळा मी माझ्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देईल असे या प्रवेशाच्या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो. राहिला प्रश्न जलजीवन योजना ही पाण्याची जुनी झाली, अनेक लिकेजेस झाले. मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या वर्षी परत केंद्राच्या हर घर जल ही योजनेचा 3रा टप्पा चालू होणार आहे. या 6 महिने चालू होणार नाही, परंतु पुढच्या वर्षी नक्की चालू होईल. आपल्याला शब्द देतो की आदरणीय नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे की माझ्या ग्रामीण भागामध्ये, भारतामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक त्याच्या प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी गेलं पाहिजे, प्यायचं आणि वापरायचं. त्याला त्यांनी हर घर जल हे योजनेचं नाव दिलेलं आहे. केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य सरकार हे दोघं मिळून ही योजना करते. मला वाटतं की आपण कमीत कमी 70 ते 80 गावांमध्ये ही योजना केलेली आहे. मी आपल्याला शब्द देतो 6 महिन्यानंतर ही सुद्धा योजना मग तांड्यावरचे लोक असेल, आदिवासी बांधव असेल, यांच्या घरापर्यंत ही योजना जाईल असे या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो. जांभूळपाड्याचा प्रश्न आहे. अनेक वर्षापासून जांभूळपाड्याला अनिल भाऊ लाईट नव्हती. विलास भाऊ, मला वाटतं जसं स्वातंत्र्य मिळालं बबलू भाऊ तेव्हापासून लाईट नव्हती. ज्यावेळेस आपण आमदार झालो, स्वखर्चाने त्या जांभूळपाड्याचे जे विद्यार्थी होते ते दुसऱ्या लाईट मध्ये किंवा दिव्याच्या खाली किंवा बाकी इतर गोष्टी खाली, मेणबत्ती खाली अभ्यास करायचे. आपण सगळ्यांनी मिळून फोर्स केला, माझा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यश आलं. आपण जांभूळपाड्याला लाईट दिली. आज मला वाटतं की जांभूळपाड्याला प्रत्येक घरामध्ये लाईट आहे, हे या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं. परंतु तरी सुद्धा जांभूळपाडा वस्तीवर काही अजून सोयी बाकी असेल तर त्या पूर्णपणे सोयी देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो असेही या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. राहिलाय प्रश्न, आपण नेहमी म्हणतो
की जन्माला आला, चांगला होता, योग्य होता, कुटुंब सांभाळलं, मित्रपरिवार सांभाळला, गावाकडे लक्ष दिलं. परंतु जो जेव्हा देवाघरी जातो आणि त्याचा जो शेवटचा प्रवास असतो, तो प्रवास तरी देवाच्या कृपेने, देव आज्ञेने, आपण देव आज्ञा म्हणतो त्याला, तो चांगला झाला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ स्मशानभूमीकडचा रस्ता आणि स्मशानभूमी आणि बैठक व्यवस्था ही चांगली पाहिजे. मी आपल्याला शब्द देतो, 2 महिने निधी नाहीये, परंतु योगेश भाऊ, अनिल भाऊ, 2 महिन्यानंतर आपली स्मशानभूमी प्लास्टरची असेल आणि त्या स्मशानभूमीमध्ये बैठक व्यवस्था सुद्धा चांगली असेल. कारण नेहमी गावाची जर अवहेलना होत असेल तर ती स्मशानभूमीत येते. कारण ज्यावेळेस त्या व्यक्तीला देवयाज्ञा होते, कारण इथे प्रत्येक जण जन्माला आला तो देवाघरी जाण्यासाठी आलेला आहे. प्रत्येक जणाला स्मशानभूमीत जायचंय. आणि ज्या वेळेस कोणीतरी मृत व्यक्ती होते किंवा त्याला देवआज्ञा होते, त्यावेळेस त्याचे नातेवाईक बाहेर गावून येतात, त्याचे भाऊबंद, त्या भाऊबंदांचे नातेवाईक बाहेर गावून येतात. आणि ज्या वेळेस त्या स्मशानभूमीची अवस्था वाईट असते, त्यावेळेस त्या गावाला नाव ठेवलं जातं, त्या आमदाराला नाव ठेवलं जातं, त्या जिल्हा परिषद सदस्याला नाव ठेवलं जातं. म्हणून मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या 2 महिन्यानंतर जेव्हा निधी चालू होईल त्यावेळेस आपण स्मशानभूमी ही चांगली बनवू आणि बैठक व्यवस्था सुद्धा चांगली करू. असे या ठिकाणी मी असेल, संजूभाऊ असेल, माझ्या मायाभगिनी असेल आणि इतर तर सगळ्यांनी प्रवेश केला असेल. ह्या प्रवेशाचा आपल्याला कधी पश्चाताप होणार नाही, तर याचा आपल्याला सार्थ अभिमानच राहील. असे या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगतो. पुनश्च एकदा यायला उशीर. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.